आहेत आणि हे सतत आम्ही लोकांना सांगतोय। कृपाशंकर सिंहांना मी एवढंच सांगेन की जर मुंबईचा महापौर मराठीच होणार, सगळ्यात प्रथम तर मुंबईचा महापौर मराठीच होणार आणि जर उत्तर भारतीय महापौर होईल असं तुम्हाला वाटत असेल आणि नाही झालं तर तुम्ही राजकारणातून बाहेर होणार का? मी परत खात्रीने सांगतो, मुंबईचा महापौर हा मराठीच होणार आणि आमचाच होणार। धन्यवाद। दरवेळेस मराठी माणसाला डिवचण्याचं काम भारतीय जनता पार्टी करते। भारतीय जनता पार्टी हे सगळं करून त्यांच्या नेत्यांच्या तोंडात नाही बोलायला लावते आणि सतत मराठी माणसाचा अपमान करते। मला वाटतं मुंबईमधल्या मराठी माणसाने याचा विचार केला पाहिजे की सतत भारतीय जनता पक्षाचे नेते हे मुंबईमध्ये राहून जर मराठी माणसाचा अपमान करत असतील तर नक्की यांचं करायचं काय? तर यांचं येत्या निवडणुकीत त्यांची जागा त्यांना दाखवून दिली पाहिजे। मराठी माणसाने ठाकरे बंधूंच्या पाठी खंबीर उभे राहिले पाहिजे। अभिलाषजी, एक प्रश्न आहे, मनधरणी करण्यात यश मिळतंय का? जे इच्छुक उमेदवार होते त्यांना बघा, आमच्याकडे कोणी किती रागात असेल तर सन्माननीय राजसाहेबांनी पाठीवर हात ठेवल्याच्या नंतर त्यांचा राग हा गेलेलाच। हे आता जे पाठी सगळे दिसत आहेत हे इच्छुक होते ठाण्यातनं, पण सन्माननीय राजसाहेबांना भेटल्याच्या नंतर ते एवढे भावूक झाले की आमचा भावेश मला पटकन म्हणाला की एवढ्या वर्ष मी मनसेत काम करतो, आज मला ते सार्थक झाल्यासारखं वाटलं। तर आमच्याकडे काम करणारी लोक हे प्रेम करून काम करतात, पैशासाठी काम करत नाही। हे आमची सगळी लोक आहेत ही ठाकरे बंधूंवर प्रेम करतात आणि जसे इतरही ठिकाणी काही जर फॉर्म पडले असतील तर ते देखील पाठी घेतले जातील। हा कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे 2 नगरसेवक विरोध निवडून आले। काय ना, कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे हां, आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या, त्यातून ते झालं आहे। पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। राजकीय शुभेच्छा विरोधकांना काय द्याल? सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा। येत्या 16 तारखेला मुंबईमध्ये मनसे शिवसेनेचा